तुमच्या एरियामध्ये जे चालणार आहे प्रॉडक्ट ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. कारण की बिझनेस करताना आपल्याला भरपूर अडचण येतात आणि नेमकं कळतच नाही की नेमकं बिझनेस कसा सुरू करू शकतो. तर हा तुमचा प्रश्न होता, म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही बिझनेस म्हणजे की दुकानाचं पूर्ण इंटिरियर पकडून तरी आपल्याला 5 ते 10 लाख रुपये लागत असतात. पण जर तुम्ही कमी गुंतवणूकमध्ये जर करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही घरातून आपला व्यवसाय सुरू करू शकता. आणि ताई, आपण जास्तीचा नफा कसा काय कमावू शकतो? ताई, आपण कपड्याची मार्केटिंग कशी काय करू शकतो? हो, खूप सुंदर प्रश्न आहे सर. जर आपण दुकान स्टार्टअप केलं किंवा घरातून सुरू करत आहात तर कपड्याची जी मार्केटिंग आहे, कपड्याची मार्केटिंग अशी करायची. तर ते शहरामध्ये त्यांचा बिझनेस चालू करायचा विचार करत असतात. तर तुम्ही सांगत आहेत, तर मग आता मार्केट जे आता शहरात करायचं की ग्रामीण भागामध्ये करायचं, तर मी तुम्हाला सांगते. नमस्कार ताई. नमस्कार सर. ताई, माझ्या बिझनेसच्या बाबतीमध्ये काहीतरी प्रश्न आहेत, हो, तर तुम्ही त्याचे उत्तर द्या मला. नक्की नक्की सर. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, हम्म. आपण बिझनेस कसा काय सुरू करू शकतो? बघा, बिझनेस आपण कुठल्याही प्रॉडक्टचा सुरू करू शकतो आणि तो कसा सुरू करायचा ते मी तुम्हाला सांगते. बघा, तुम्ही घरातूनही सुरू करू शकता किंवा दुकानातूनही सुरू करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही साडी ठेवू शकता, कुर्ती ठेवू शकता, ड्रेस मटेरियल ठेवू शकता. तुमच्या एरियामध्ये जे चालणार आहे प्रॉडक्ट ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. कारण की बिझनेस करताना आपल्याला भरपूर अडचण येतात आणि नेमकं कळतच नाही की नेमकं बिझनेस कसा सुरू करू शकतो. तर हा तुमचा प्रश्न होता, म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही बिझनेस घरातून किंवा दुकानातून करू शकता आणि तो कसा करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही साडी, कुर्ती, लेहंगा, तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जे चालत असेल ते तुम्ही ठेवून आपला व्यवसाय सुरू करू शकता. आणि ताई, त्यामध्ये आपण किती गुंतवणूक करू शकतो? बघा, जर आपण घरातून सुरू करत असाल तर कमीत कमी गुंतवणूक आपली 25 ते 30, 40, 50 हजार कमीत कमी तरी असली पाहिजे. कारण की कसं असतं ना, जेव्हा आपण कमीत कमी गुंतवणूक केली त्याच्यामध्ये आपलं थोडं पैसा वाढत चालत असतो. आपल्याला ग्राहकाची आवड निवड समजत असते, ज्याच्यामध्ये आपण बेनिफिट चांगलं कमवू शकतो. नंतर आपण एक दुकान सुद्धा सेटअप करू शकतो. कारण की कसं असतं, जेव्हा आपण घरातून सुरू करतो ना तेव्हा खूप कमी गुंतवणूक करावी लागते आणि जेव्हा आपण दुकान सेटअप करत असतो तेव्हा दुकानाचं आपल्याला भांडवल आहे, लाईट आहे, टेबल आहे, म्हणजे की दुकानाचं पूर्ण इंटिरियर पकडून तरी आपल्याला 5 ते 10 लाख रुपये लागत असतात. पण जर तुम्ही कमी गुंतवणूकमध्ये जर करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही घरातून आपला व्यवसाय सुरू करू शकता. आणि ताई, आपण जास्तीचा नफा कसा काय कमावू शकतो? बघा, आपला जास्तीचा नफा आपल्याला स्टार्टिंगला तर कमीत कमी नफा मिळत असतो जेव्हा आपण सुरू करतो ना. कुठलेही प्रॉडक्ट ठेवलं म्हणजे ज्यामध्ये तुम्ही समजा, एखादं एक्झाम्पल मी देते तुम्हाला. जर तुम्ही साडी ठेवत असाल तर साडीमध्ये आपल्याला कमीत कमी, जर आपण इथून 150 रुपयाची साडी नेली तर तिच्यामध्ये मागे 50 रुपये किंवा 200 रुपये आपण एका साडी मागे कमवू शकतो. म्हणजे 150ची साडी ती 200ला विकू शकतो. मग एका साडी मागे आपल्याला 50 रुपयाचा फायदा झाला. जर आपल्या एरियामध्ये जास्त महाग साड्या विकल्या जात असतील तर तुम्ही तुमच्या हिशोबाने मार्जिन लावू शकता. ताई, फ्रँचायझी बद्दल काहीतरी सांगा आम्हाला. हो, नक्कीच. अजमेरा फॅशन 2 प्रकारचं फ्रँचायझी देत असतं, जे म्हणजे की लिटिल विंग्स ही एक फ्रँचायझी आहे आणि अजमेरा ट्रेंड्स अशी दुसरी एक फ्रँचायझी आहे. या दोघं फ्रँचायझीमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट असतात. जसं की अजमेरा ट्रेंड्स ही फ्रँचायझी फर्स्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रॉडक्ट मिळत असतात आणि लिटिल विंग्स ही फ्रँचायझी फक्त लहान मुलांच्या कपड्यांमध्ये दिली जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला पण वेगवेगळे मॉडेल्स आहेत. जसं अजमेरा ट्रेंड्समध्ये वेगवेगळे 3 ते 4 मॉडेल्स आहेत, तशाच पद्धतीने लिटिल विंग्समध्ये पण फ्रँचायझीमध्ये तुम्हाला सर्व प्रकार जे मॉडेल्स आहेत ते दिले जात असतात. तर म्हणजे तुम्हालाही काही प्रश्न असेल, सर तुमच्या मनात अजून काही प्रश्न आहेत तर ते तुम्ही मला विचारू शकता. ताई, आपण कपड्याची मार्केटिंग कशी काय करू शकतो? हो, खूप सुंदर प्रश्न आहे सर. जर आपण दुकान स्टार्टअप केलं किंवा घरातून सुरू करत आहात तर कपड्याची जी मार्केटिंग आहे, कपड्याची मार्केटिंग अशी करायची, तुम्ही जे ऑनलाईन सोशल मीडियाचा जर वापर करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, या सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही मार्केटिंग करू शकता. त्याच्याने तुमचं ग्राहक सुद्धा वाढणार आहे. तर तुमच्या मनात काही अजून प्रश्न आहेत सर? ताई, आणि तुम्ही सांगितलं बिझनेसचे काही टिप्स दिले तुम्ही, बरोबर? हां, तर मी माझा एक प्रश्न असा आहे, हां, यामध्ये आपण अजमेरा फॅशन मध्ये येणार, हां, बरोबर? हां. तर त्यामध्ये स्टार्टिंग कितीची होणार कपड्यांची सर्वांची? सर्वांची वेगवेगळी प्राइस आहे. जसं साडी 99 पासून आहे, किड्स वेअर आपल्याला 26 रुपयापासून आहे, कॅटलॉग प्रिंट साडी जी आहे 215 पासून आहे, लेहंगा जो आहे 680 पासून आहे. म्हणजे की तुम्हाला टोटल जी स्टार्टिंग प्राइस आहे खूप कमी प्राइस मध्ये मिळणार आहे. ताई, काही व्यापारी असे असतात ते हो. ग्रामीण मधून तर शहरामध्ये येत असतात, हो, तर ते शहरामध्ये त्यांचा बिझनेस चालू करायचा विचार करत असतात. हां. तर तुम्ही सांगत आहेत, तर मग आता मार्केट जे आता शहरात करायचं की ग्रामीण भागामध्ये हां. करायचं, तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही तुमच्या मनावर डिपेंड करू शकता. कारण की कसं आहे, व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, ग्राहक तुम्हाला जुडवायचे आहे. तुम्ही सिटीमध्ये करा किंवा तुम्ही ग्रामीण भागात सुद्धा करू शकता. व्यवसाय कुठेही चालत असतो, फक्त तुम्ही ग्राहकाला स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट द्या.
ग्राहकाला जर आपण ह्या 2 गोष्टी दिल्या तर ग्राहक जंगलात सुद्धा तुमच्याकडे प्रॉडक्ट घ्यायला येईल. कारण की कसं असतं, जेव्हा आपण कपडा आणि क्वालिटी बेस्ट जर दिली तर ग्राहक कुठल्या ना कुठे शोधात ना तुमच्या दुकानापर्यंत पोहोचत असतं. कारण की तुम्ही मनाने ठाम राहा की मला या ठिकाणी मला व्यवसाय करायचाच आहे. कारण तुमच्यावर आहे की तुम्ही कशा पद्धतीने व्यवसायाची सुरुवात कशी करत आहात त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं. या सरांचे जे काही प्रश्न होते, जर मंडळी तुमच्या मनात ही काही प्रश्न असतील व्यवसाय रिगार्डिंग किंवा व्यवसाय चालत नाहीये, बऱ्याच काही व्यवसाय बाबतीत जर तुमच्या मनात प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करणं तर अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.